नमस्कार मंडळी. तर वरणा वांग्याची आपण भाजी करणार आहोत बरं का. बघा याचं साहित्य इथे वरणा घेतलेला आहे, खूप छान दिसतंय ना. कांदा एक मोठा चिरून घ्यायचा आहे, टोमॅटो, वरणा बघा आणि कोथिंबीरही घेतलेली आहे, सर्व मसाले आणि वांगं तर बघा पाण्यात आपल्याकडे कसं बघतंय. आता कढई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी. तेल इथे तापलेलंच आहे. यामध्ये जिरं टाकून घेऊ आपण. जिरं तडतडलं की मोहरी टाकून घेऊ. जिरं मोहरीला असं मस्त असं तडतडलं की त्यामध्ये हिंग टाकायचं आहे आपल्याला. हिंगाची जिरं मोहरीची फोडणी दिली की याला खूप छान चव येते. आता कांदा टाकलेला आहे बघा. कांदा टोमॅटो हे टाकून छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बरं का. याला कोथिंबीरही आपण टाकू शकतो यामध्ये. हे बघा आता असं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये. तेल सुटेपर्यंत तेल चांगलं सुटलेलं आहे. त्यामध्ये आता तुम्हाला जसं हवं, जितकी हवी चटणी तिखट तुम्ही टाकू शकता. कोणाला सपक हवं असतं, कोणाला तिखट हवं असतं, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये आता वरणा आणि वांगं टाकलेलं आहे. ते असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथे मिक्स खूप छान झालेलं आहे. ही भाजी खूप छान चवीला लागते. यामध्ये आता शिजण्यासाठी पाणी टाकू आपण. पाणी टाकलं की ती हळूहळू उकळी यायला लागते. उकळी जेव्हा येईल तेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. मीठ तर राहिलंच. मीठ तर मी टाकलेलंच आहे. मीठ टाकलं, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला. मस्त अशी शिजतीये भाजी. शिजल्यानंतर तुम्ही करून बघा, खूप चवीला लागते. बघा इथे छान दिसते ना भाजी, तितकीच छान चवीलाही लागते.